यावर्षी पुरेशा पावसाअभावी नांदगाव तालुक्यात भयानक दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून तालुक्यातील पशुपालक यांच्याकडील चारा संपल्याने पशुधन वाचवण्यासाठी तातडीने चारा छावण्या सुरू कराव्यात. तालुक्यातील बाणगाव, भाडी व न्यायडोंगरी या 3 मंडळांचा दुष्काळाच्या संबंधीचा उपाययोजनेत समावेश करावा. तालुक्यात हवामान व पर्जन्यमान यंत्रे बसवावीत अशी आग्रहाची मागणी हिवाळी अधिवेशनात नांदगाव मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे यांनी मंगळवारी विधानसभेच्या सभागृहात अध्यक्षांकडे केली आहे. विधानसभा 191 शेतकऱ्यांचे प्रश्न, अवकाळी पाऊस आणि आपत्कालीन चर्चेसाठी मी इथे उभा आहे. अध्यक्ष महोदय, खरं तर आपण बघतो, आपण बऱ्याच प्रमाणात त्याच्यात 90% सगळे सदस्य हे शेतकऱ्याचे मुलं आहेत आणि शेतकरी आपल्या पिकाला आपल्या पोटच्या मुलासारखा जीव लावतो आणि दुर्दैवाने त्याच्यावर कधीतरी अवकाळी पाऊस, दुष्काळ, निसर्गाचा कोप आणि भाव मिळत नाही. हे खरं तर फार मोठं दुर्दैव आहे. म्हणजे जर जसं बघितलं तर शेतकरी हा मरेपर्यंत, दुर्दैवाने असं बोलावं लागतं की मरेपर्यंत अडचणीत असतो. अध्यक्ष महोदय, माझ्या नाशिक जिल्ह्यामध्ये डाळिंब असेल, कांदा असेल, गहू असेल, ऊस असेल, कापूस असेल, द्राक्ष असेल आणि मका, माझ्या मतदारसंघामध्ये हे सर्व पिकं येतात. अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये जर शेतकऱ्यांची सर्वात मोठी कोणी नुकसान करीत असेल तर पीक विमा कंपनी. अध्यक्ष महोदय, कार्यालय बंद असतात, त्यांची जी ऑनलाईन जी साईट असते ती नेहमी ती डाऊन असते. अध्यक्ष महोदय, त्यांचे जे मुलं पंचनाम्याला येतात त्यांचे अधिकारी, अध्यक्ष महोदय, अक्षरशः 10वी पास असतात आणि 1 एकराला 2 एकराला पंचनामे करण्यासाठी शेतकऱ्यांकडून 100 रुपये, 200 रुपये, 500 रुपये घेतात. त्यांना पंचनामे कोणते करावा, पिकं कोणते शेतामध्ये असतात, कोणत्या पिकाला कोणते पंचनामे करावा याची कुठलीही माहिती नाही. पीक विमा कंपनी ऍड देते, 10वी पास मुलं हवेत आणि ते मुलं काम करतात. अध्यक्ष महोदय, याच्या विरोधामध्ये मी माझ्या मतदारसंघाच्या वतीने कमीत कमी 25,000 लाभार्थींच्या वतीने मी हायकोर्टात गेलो. अध्यक्ष महोदय, आणि हायकोर्टात गेल्यानंतर 1.5 वर्ष झालं, अजून पीक विमा कंपनी हजर सुद्धा झाली नाही हायकोर्टामध्ये. सरकार हजर झालं परंतु पीक विमा कंपनी हायकोर्टामध्ये हजर नाही. अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे की ही पीक विमा कंपनीच बंद करावी. ही फक्त पीक विमा कंपन्या फक्त ह्या शेतकऱ्यांचं रक्त पिण्यासाठी, शेतकऱ्यांना मारण्यासाठी जन्माला आली आहे. मी आदरणीय मंत्री महोदयांना विनंती करतो, केंद्राच्या माध्यमातून, राज्याच्या माध्यमातून, अध्यक्ष महोदय, की आपण एखादी पीक कंपनी स्थापन करावी आणि खरं तर त्याला शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मी या ठिकाणी आपल्याला विनंती करतो. अध्यक्ष महोदय, तालुक्यामध्ये, माझ्या नांदगाव मतदारसंघामध्ये, नांदगाव तालुक्यामध्ये प्रचंड असा मोठा दुष्काळ. 15 दिवसापूर्वी दुर्दैवाने प्रचंड असा मोठा गारपीट झाली. अध्यक्ष महोदय, सांगायला वाईट वाटतं, डोळ्यात पाणी येतं. अध्यक्ष महोदय, की जे पिकं दुष्काळापासून शेतकऱ्यांनी वाचवले होते, जे पिकं काही महिलांनी डोक्यावर 2-2 किलोमीटर पाणी आणून ते पिकं वाचवले दुष्काळापासून. अध्यक्ष महोदय, होत्याचं 15 मिनिटांमध्ये गारपिटामध्ये होत्याचं नव्हतं झालं. अध्यक्ष महोदय, काहीच शिल्लक नाही राहिलं. अध्यक्ष महोदय, बैल मेले. अध्यक्ष महोदय, घरं पडले. गाळा इतक्या मोठ्या होत्या अध्यक्ष महोदय की ज्या डोक्यात पडल्या, पाठीवर पडल्या अध्यक्ष महोदय, त्याच्यामध्ये डोके फुटले, हात मोडले. अध्यक्ष महोदय, हे आमचं दुर्दैव. अध्यक्ष महोदय, आणि मग अध्यक्ष महोदय, ह्या सगळ्या प्रकारामध्ये मी आदरणीय मंत्री महोदयांना विनंती करतो, दुष्काळ 1, दुष्काळ 2, केंद्र सरकारने जो दुष्काळ केला ते ट्रिगर 1. अध्यक्ष महोदय, मग ट्रिगर 1 मध्ये पेरणीचे अडथळे असतील, पावसाचा खंड असेल, लागवडीला घटलेलं क्षेत्र असेल, याला दुष्काळ जाहीर केला. अध्यक्ष महोदय, माझा तालुका त्याच्यामध्ये दुष्काळ जाहीर केला नाही. माझ्या तालुक्यामध्ये अनिल भाऊ प्रचंड असा दुष्काळ आहे आणि ट्रिगर 2 मध्ये दुष्काळ सदृश्यामध्ये भूजल पातळी, पावसाचं प्रमाण, आणेवारी 36 पैशाच्या आत, पिण्याच्या पाण्याचे टँकर. अध्यक्ष महोदय, ज्यावेळेस मी हा सर्वे केला, ज्यावेळेस मी अधिकाऱ्यांना विचारलं, ज्यावेळेस मी जे पर्जन्यमानाचे जे लोक होते त्यांना विचारलं आणि मी त्यांना जे विश्लेषक होते पर्जन्यमानावर त्यांना विचारलं, त्यांनी असं सांगितलं की हे सर्व गुगलवर येतं. काय गुगलवर येतं? तर जो दुष्काळ जाहीर होतो तो गुगलवर येतो. केंद्राने गुगलवर दुष्काळ जाहीर केला. मग कशावर केला? तर दुष्काळ जाहीर केला तो पर्जन्यमान यंत्रावर केला, त्याच्यानंतर हवामान अंदाज यंत्रावर केला. अध्यक्ष महोदय, मला सांगायला दुर्दैव वाटतं, अनिल भाऊ, माझ्या मतदारसंघामध्ये पर्जन्यमान यंत्रच नाहीये. मग कसा काय दुष्काळ जाहीर होईल? कसं काय केंद्राला गुगलच्या माध्यमातून कळेल का पाऊस पडला की नाही पडला, भूजल पातळी कमी झाली का नाही झाली? अरे तो संपला रे, चला संपवा. भुजबळ पातळी कमी झाली का नाही झाली कसं समजेल?
तर अध्यक्ष महोदय, मी अनिल भाऊला विनंती करतो, अनिल भाऊ एक शेतकऱ्याचा मुलगा आहे, नेहमी मला मदत करतात. मी अनिल भाऊला विनंती करतो की अनिल भाऊ त्या अधिकाऱ्यांना बोलवा आणि कमीत कमी ते पर्जन्यमान यंत्र असेल ते बसवा, हवामान अंदाज यंत्र असेल ते बसवा, अशी या ठिकाणी मी अनिल भाऊला विनंती करतो. आणि अध्यक्ष महोदय, अनिल भाऊ हे सर्व असताना म्हणजे दुष्काळ तर जाहीर झालाच नाही, दुष्काळ सदृश्य जाहीर झाला, त्याच्यामध्ये सुद्धा माझे महसूल 3 जे मंडळ ते जाहीर नाही झाले. अनिल भाऊ, बाणगाव असेल, भारडी असेल आणि न्याय डोंगरी असेल, तर मी अनिल भाऊला विनंती करतो की अनिल भाऊ हे 3 महसूल मंडळ. एकच मिनिट साहेब, शेतकरी माझ्या मतदारसंघात अध्यक्ष महोदय, एकच मिनिट, एक शेवटचा प्रश्न. तर अध्यक्ष महोदय, या सगळ्या माध्यमातून मी सरकारकडे एक मागणी करतो की नांदगाव तालुका हा दुष्काळी जाहीर व्हावा. जे मागील वर्षी दुष्काळ अनुदान द्यावा, मागील वर्षीचे दुष्काळ अनुदान दिलं नाही, किंवा ह्या वर्षीचं दुष्काळी अनुदान ताबडतोब द्यावा. शेतकऱ्यांना सरकारने ताबडतोब कांद्याचं उर्वरित अनुदान द्यावा, पिकाला हमी भाव द्यावा. अध्यक्ष महोदय, सगळ्यांचे भाव वाढले, औषधाचे भाव वाढले, बियाणाचे भाव वाढले, शेतमजुरी वाढली, परंतु आमच्या पिकाचे भाव नाही वाढले. अध्यक्ष महोदय, तर त्याच्यासाठी आम्हाला हमी भाव द्यावा. त्याच्यानंतर जी आमच्याकडे आता 10 दिवसापूर्वी 4,500 भाव होता, निर्यात उठवल्यानंतर 2,000 भाव झाला, ती निर्यात केंद्र सरकारने उठवावी. माझ्या मतदारसंघामध्ये गाय बैल घर याची नुकसान झाली, त्याची भरपाई द्यावी. आणि सगळ्यात महत्वाचा, चारा संपला अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघामध्ये, तर मंत्री महोदयांनी अनिल भाऊंनी चारा छावणी माझ्या मतदारसंघामध्ये चालू करावी. आणि उर्वरित अध्यक्ष महोदय, शेवटचा प्रश्न, उर्वरित जे 3 मंडळ बाकी झालेत, भारडी, बाणगाव, न्याय डोंगरी, हा दुष्काळ जाहीर करावा अध्यक्ष महोदय. आणि दुसरं, मी जे हायकोर्टात पीक विमाच्या कंपनीत गेलोय त्यासाठी शासनाने मला मदत करावी, अशी या ठिकाणी मी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती करतो. आणि अनिल भाऊ मला मदत करतील अशी अपेक्षा बाळगतो. चला, सन्माननीय सदस्य अमित झनक.